आपण सर्वजण सौ सुनीताताई बोराडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि या परिसरातील गावोगावातून जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे, आमचे ज्येष्ठ सहकारी, हिरडा कारखान्याचे चेअरमन आदरणीय काळूदादा शेळकंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमचे दुसरे सहकारी गुलाबशेठ पारखे, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि माझे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माऊली शेठ खंडागळे, या विभागाचे दुसरे आमचे नेते मारुती शेठ वाया, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, मी आता पंचायत समितीचे सदस्य, माझे तरुण सहकारी कावा गागरे, ॲडव्होकेट सचिन चव्हाण, बंसी चतुर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बांधवांना, बऱ्याच दिवसानंतर ह्या परिसरामध्ये येण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे गेल्या दीड महिन्यापूर्वी ह्या गावामध्ये कार्यक्रम यायचं ठरलं होतं. राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई हे सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार होते, पण दुर्दैवानं त्यावेळेला तुफानी वादळ आलं आणि सगळा मंडप पाण्याखाली गेला आणि कार्यक्रम रद्द करावा लागला. आज सुनीताताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा निमित्त मिळालं. शरददादांनी मला फोन केला. आमचे सहकारी जे ह्या परिसरामध्ये मनापासून मेहनतीनं काम करतात, ज्याचा खऱ्या अर्थानं उल्लेख करावा वाटेल, ते आदिवासी प्रकल्पाचे संचालक दत्ताभाऊ गवारी यांनी मला सांगितलं. मग विकास राऊत यांनी सांगितलं की या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि मी ठरवलं की मध्यंतरी मी आलो होतो वर्षीवाईच्या यात्रेच्या निमित्तानं. त्यावेळेला मी मनोदय व्यक्त केला की मी ह्या मंदिरासाठी जे काही माझ्या कुटुंबाकडनं वर्गणी द्यायची मी देईन आणि ती वर्गणी सुपूर्द करायचा योग आहे आणि आपल्या सगळ्या ह्या भागातल्या माझ्या आदिवासी जनतेला भेटण्याची सुद्धा मला संधी मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आलो आणि मला खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. मी काही वर्षापूर्वी इथं आलो होतो. या गावामध्ये आपण सगळ्यांनी माझं अतिशय जंगी स्वागत केलं होतं. मला वाटतं रस्त्याच्याच उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आलो होतो. अनेक वक्त्यांची या ठिकाणी भाषणं झाली. प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केलं. शरददादांनी आपल्या व्यथा सुद्धा काही स्वरूपामध्ये आपल्या ठिकाणी मांडल्या. निवडणुकीमध्ये जे पराजय चालत राहतात, त्या प्रत्येक माणूस प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकेलाच आणि कधी कधी पराभव होणार नाही असंही काही नाही. या देशामध्ये इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला होता, त्यामुळे तसं काय फारसंही काही नाही. आणि माझ्या दृष्टीनं जर म्हणाल तर मी कधी थांबलो नाही. निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी डॉक्टर अमोल कोल्हेंचं स्वागत केलं सोशल मीडियावर आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. मतदारसंघ खूप मोठा आहे, पण अगदी कात्रज पासून तर अगदी ब्राह्मणवाड्याच्या बॉर्डर पर्यंत आहे. भीमाशंकरापासून तो दौंड तालुक्याच्या बॉर्डर पर्यंत आहे. मी गेले 3 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरतोय. कारण माझ्या दृष्टीने मी खासदार आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही. माझ्या दृष्टीनं माझ्या लोकांची नातेसंबंध, माझ्या लोकांची बांधिलकी महत्वाची आहे. मला आनंद मिळतो लोकांमध्ये जाण्याचे. मला आनंद आहे की लोक मला भेटतात, दादा म्हणतात, प्रेमानं जवळ करतात. त्यामुळे माझ्या दृष्टीनं पराभव किंवा विजय हे महत्वाचं नाही. आणि मी कशाला पराभव मानेल? आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, 15 वर्षामध्ये मी जे काही केलंय
जी काही कामं आहेत तीच कामं चालू आहेत आता. पुणे नाशिक रेल्वेचं काम मी आज नाही 15 वर्षापासून करतोय. शरददादांशी मगाशी येताना पाहिलं, त्या परिसरामध्ये येताना सगळे रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. त्यातले काही मी केले, त्यातले जास्तीत जास्त रस्ते शरददादांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षामध्ये. एकमेव आमदार होता माणूस, मनसेचा एकमेव आमदार, परंतु संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी आणण्याचं कसब आणि कलाकृती ह्या माणसाने करून दाखवली. आणि मी सुद्धा माझ्या परीने काम केलं. ठीक आहे, काही लोकांनी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये दुरावा निर्माण केला, गैरसमज निर्माण करून दिले, आरक्षणाच्या बाबतीत विषय केला की मी धनगरांचं आरक्षण उचलून धरतोय, आदिवासींना मी अन्याय करतोय. तुम्हाला माहिती आहे 15, 16, 17 वर्ष तुम्ही मला ओळखताय. मी कधी अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नाही. परंतु ठीक आहे, एखाद्याला कोणा बोलण्याचं भाषण करण्याची कला किंवा ती संपूर्ण कलाकृती माहिती असल्यामुळे कसं कोणी कुणाच्या नावावर कसं खपवलं जातं, तसं दुर्दैवानं माझ्या नावावर खपवलं गेलं. लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती, लोक फक्त मालिका बघण्याच्या मनस्थितीमध्ये होती. माझा सच्चाई माझी हित बघायला कोणाला फुरसतच नव्हती. पण आज कळून चुकलंय. 3 वर्ष होत आले, लोकसभेची निवडणूक झाली. 3 वर्षामध्ये नवीन खासदाराचं एक काम दाखवा, एक काम दाखवा. ते आता सांगतात नारायणगावचा बायपास हे काम माझं आहे, मी नारळ फोडलाय, मी मंजूर करून आणली. लोकसभेमध्ये नितीन गडकरीनं माझ्या शब्दाला मान देऊन 5ही बायपासचं मंजुरी केल्याची कबुली सभागृहामध्ये 2018 मध्ये दिली. लोकसभेच्या पुणे नाशिक रेल्वे हा काय रेल्वे म्हणजे एखाद्या रस्त्याचं काम नाही हो. त्याला मंजुरीला जवळजवळ 20-20 वर्ष लागतात. जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडोते, मधु लिबये ही सगळी मोठी मोठी मंडळी कोकणाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना जवळजवळ 28 वर्ष लागली कोकण रेल्वे धावायला. मी गेले 15 वर्ष भांडतोय आणि आता कुठेतरी त्याला चांगलं मूर्त स्वरूप मिळतोय. ही सगळी कामं मी माझ्या परीनं, आता तुम्हाला सांगतो, जो नाशिक फाट्याचा रस्ता आहे, नाशिक फाट्यापासून तर अगदी आपल्या संगमनेर पर्यंत, ह्या रस्त्यासाठी माझ्याकडे कोणी मागणी केली नव्हती. मी केंद्रामध्ये बसलो, केंद्रीय मंत्र्यांबरोबर भांडलो, त्याच्या ऑफिसमध्ये मी सोफ्यावर मांडी घालून बसलो. म्हटलं जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. ही गोष्ट आहे 2012ची. 2014ला काम चालू झालं रस्त्याचं आणि आता कुठंतरी ते पूर्ण होत आहे. सांगण्याचा मुद्दा की आम्ही कुठं राजकारण करत नाही हो. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, 20 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाड्यासाठी सगळ्यात जास्त सपोर्ट आणि सगळ्यात जास्त पुरस्कर्ता म्हणून मी उभं राहिलो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जा तुम्ही, यवतमाळमध्ये जा, वाशिममध्ये जा, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळ्या ठिकाणी जर गेलात तर लोक अजूनही माझी आठवण काढतात की हा माणूस बैलगाडा शर्यतीचा खऱ्या अर्थानं खंदा पुरस्कार नाही. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले. सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ 40-50 लाख रुपये आणि 2-3 वेळा बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवून आणली. पण काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिले की 15 वर्ष यांना बैलगाडा शर्यती चालू करता नाही आला. अरे 15 वर्ष नाही, फक्त 4-5 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या. आणि आज परिस्थिती जर पाहिलं, लोकसभेच्या वेळेला भाषण करण्यात आली की मी घोडीवर बसेल. आता कुठे घोडी? त्यांना घोडीवरच बसायचं असेल तर लांडेवाडीच्या घाटामध्ये 11 आणि 12 तारखेला या, मग बघू कोण बसतो घोडीवर. सांगण्याचा मुद्दा आहे की आम्ही विकासाच्या बाबतीत शिवसेनेनं जो माणूस निवडून दिला, शिवसेनेचा जो लोकप्रतिनिधी निवडून येतो तो मनापासून काम करतो. हे आम्हाला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आपल्या आदिवासी भागाच्या संदर्भामध्ये मला पूर्णपणे आठवण आहे. मी अभिमानानं सांगेन, यापूर्वीच्या कुठल्याही खासदारांनी केले नसेल तेवढे रस्ते आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मी केले. कसे झाले ते 2012, 2013, 2014च्या दरम्यानची गोष्ट आहे.
केंद्राचा निधी महाराष्ट्रासाठी बंद पडला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते होणारच नव्हते. मी त्यावेळेला केंद्रीय मंत्र्याकडे जाऊन बसलो. ते म्हणाले तुम्हाला रस्ते आम्हाला देता येणार नाही कारण तुमच्या रस्त्याची सगळी कामं झाली. मी म्हटलं माझ्या आदिवासी भागातली कामं बाकी आहेत. ते म्हणाले हो आदिवासी भागांसाठी शेड्यूल 5 कलम 5 म्हणजे जे राज्य घटनेमध्ये आदिवासींना जो अधिकार दिलाय त्या अधिकाराखाली तुम्हाला रस्ते करता येतील जिथं 250च्या वर लोकसंख्या असेल तिथं. आणि मी त्यावेळेला ह्या तालुक्यामधल्या सगळ्यात जास्त रस्ते जुन्नर तालुक्यामध्ये 6-7 रस्ते मी मंजूर करून घेतले जवळजवळ 20-25 कोटी रुपयाचे. मग ते कोटमवाडीचं असेल ते तुमचं हिरवे पठार असेल किंवा हे सगळे रस्ते गोदऱ्याचा रस्ता तरी सगळे रस्ते मी जातीनं लक्ष घालून केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर बसून माझ्या आदिवासी भागामध्ये दळणवळणाची यंत्रणा कशी सुखसोयीची होईल हे काम मी मनापासून करत आलो. हिरडा कारखान्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला मला सांगितलं पराभव झाला माझा आणि मला माहिती होतं की माझ्याही आदिवासी बांधवांचा कुठेतरी गैरसमज झाला आणि माझ्यावर नाराज होऊन मला कमी मतं पडली. ठीक आहे कमी मतं पडली म्हणून मी काही गप्प बसलो नाही. मी म्हटलं आदिवासी भागांच्या आदिवासी बांधवांचे जे काय प्रश्न असेल त्याच्यासाठी मी पाठपुरावा करेन. पराभव झाल्यानंतर मी पहिलं कुठं भेटलो तर काळूदादांच्या तिथं मी त्यांच्या फॅक्टरीत जाऊन बसलो आणि त्यावेळेला सगळी माहिती घेतली की सरकारचा निधी तेच अजून मिळालेला नाही. कारखाना चालू होऊ शकत नाही. मेहनत केली आहे 15 वर्ष सगळ्यांचे आदिवासी बांधव झगडतात. काही ना काहीतरी व्हायला पाहिजे उभं राहायला पाहिजे. आमच्या ह्या भागातल्या तरुणांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल लोकांच्या हाताला काम मिळेल. पण दुर्दैवानं गेल्या इतक्या वर्षात काही होत नव्हतं. मी मिटिंगवर मिटिंग घेतल्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना भेटलो सचिवांना भेटलो आणि केसी पाडीनं शेवटी जाऊन त्यांना म्हटलं कुठल्याही परिस्थितीत बैठक लावा. माझ्या पाठपुराव्यामुळे त्यांनी म्हणाले की बैठक ही आदिवासी आयुक्ताच्या कार्यालयामध्ये नाशिकमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली आणि मला सांगितलं की तुम्ही कुणाकुणाला बोलवायचं. मी म्हटलं ठीक आहे. हिरडा कारखान्याचे सगळे लोक होते मारुती शेठ होते काळूदादा होते शरददादांना पण बरोबर घेऊन गेलो होतो माऊली शेठ खंडक आम्ही सगळे गेलो. 2 तास मिटिंग चालली. आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी तिथे गेलो. म्हटलं की नाही महत्वाचं काम आहे आणि त्या मीटिंग मध्ये सन्माननीय मंत्र्यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले होते. विचारा मारुती शेठला 10 कोटी रुपये अजूनही माझ्याकडे त्याचा ठराव आहे. प्रोसिडिंग आहे मीटिंगचं. 10 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करून ते लवकरात लवकर ते पैसे वितरित होऊन त्यांच्यावर जे कर्ज आहे कारखान्यावर नाबार्डचं त्या परतफेड करून कारखाना पुन्हा चालू करण्यासाठी चालना मिळेल अशा प्रकारचा निर्णय झाला. 8 दिवस झाले 10 दिवस झाले. मी पुन्हा आयुक्तांना फोन केला काय झालं म्हणजे तुमच्या भागाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतलाय की माझी आमदारांना माझे खासदारांना मिटिंगला का बोलवलं आणि आम्हाला का नाही बोलवलं पुणे त्यांची आळखाटी आहे. म्हणजे बघा कशा प्रकारे चक्र फिरतंय. आता या गोष्टीमध्ये कुणी म्हणा मला चॅलेंज आहे माझं आव्हान आहे. आम्ही मंजूर करून आणलेलं काम फक्त आम्ही केले आमचं नाव होईल कारखाना चालू होईल श्रेय आम्हाला मिळेल म्हणून ते कारखाना नाही चालला तरी चालेल बंद पडला तरी चालेल अशा प्रकारची भावना ठेवणारे जर प्रतिनिधी असतील तर तुम्हाला आम्हाला भविष्य काळामध्ये विचार करावा लागणार आहे. हे कशासाठी कोणासाठी राजकारण करायचं घाणेरडं राजकारण करायचं ज्यांच्या मतावर आपण निवडून आलो ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं आतापर्यंत त्या आदिवासी समाजाचे असे कृतज्ञपणा करायचं आणि त्यांचं काम थांबवायचं. त्यावेळेला मी सांगितलं मी आमदारांना म्हटलं तुझं एनओसी पत्र दे. त्याने आमदार एनओसी पत्र दिलं. ते मिळालं नाही आता खासदारांचं पाहिजे. म्हटलं ते मी तर आणणार नाही तुम्ही तुमचं बघून घ्या. मग आयुक्तांनी सांगितलं नाही ठीक आहे खासदारांचं नका आणू पण वळसे पाटलांचं आणा. मग वळसे पाटलांकडे बैठक लावली पण त्याचं तरी अजून काही झालं नाही. सांगण्याचा मुद्दा की अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण होतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आज चर्चा होते कोणाची आमच्या सुनीताताई उभं राहायला निघाल्या. त्याला काही तर पैसा कमवायचा नाही आहे ना लाडी लबाडी करायची नाही आहे.
माझ्या मातृभूमीतल्या काही लोकांना काही मदत झाली आमची, माझ्या कुटुंबाची, तर ती करावी अशा प्रकारची शुद्ध भावना घेऊन ते आज तुमच्यासाठी झटायला उभे राहिले. तर त्यांना विचारलं जात आहे की पुण्याला राहायला पुण्याहून कसे येणार? अरे ज्यांना आनंद निवडून दिलं ते अजून ते याचं तोंडच दाखवत नाहीत, तर बाकीच्यांचं काय विचारता तुम्ही? आणि ताई तर गेले 4 महिने येत आहे, सगळ्या ठिकाणी घरोघरी गावोगावी जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, शरदादाने मागाशी सांगितलं की महिला आरक्षण आलं पाहिजे. आरक्षण कुठलं येऊ दे, पुरुष आलं तर आम्ही त्यांना उभं करू. सांगण्याचा उद्देश आहे की त्यांना तुम्ही पाठबळ द्या, त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. काम करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. मी माझे खासदार असलो तरी माझ्याकडे निधी आणायची जबाबदारी आणि ताकद अजूनही आहे. एक उदाहरण सांगतो. मी मध्ये 6 महिन्यापूर्वी नायफड वाशेरे गटामध्ये गेलो होतो. नायफड डेने, नायफड आणि ते धाबेवाडी, तिथं रस्ता खराब झाला होता. वाडा घोडेगाव रस्ता खराब झाला होता. ते दोन्ही रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपये, 5 कोटी रुपये मी नितीन गडकरींना फोन करून मंजूर करून आणले. काल त्याचं मी भूमिपूजन करून दिलं, काम चालू झालं. कुठल्याही खासदार जमलं नाही, ते मी करून आणलं. आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्या मतदारसंघासाठी जे काही मदत लागेल, जो काही निधी लागेल, जी काही विकास कामं लागतील, ती कामं करण्यासाठी मी खंबीरपणे ताईच्या पाठीमागे उभं राहील, एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. बराचसा उशीर झालेला, राजकारणावर बोलायची ही वेळ नाही आहे. पण मी आपल्याला आवर्जून सांगेल की आपण ताईंच्या आणि आमदारांच्या, दत्ताभाऊ, या सगळ्यांच्या आग्रहास्तर इतके थंडीचे दिवस असून सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सुनीताताईंना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.